टुडे इज माय बर्थडे, सो विश मी हॅपी बर्थडे। आज माझा बर्थडे आहे आणि आजच पाऊस पडतो एवढा जोरात जोरात, पण खूप छान वाटतं। आम्हाला बाहेर जायचं होतं पण आता मला तर गाईज मी आता जेवून घेते राईस, कोलबीचा कालवड आणि मसाला कोलबी। सो मी आता फटाफट जेवण। हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल अदिती तांबे व्लॉग्स। सो गाईज आज आहे 23 ऑगस्ट आणि आज माझ्या भावाचा बर्थडे आहे, पण ही इज नॉट विथ अस कारण की तो आणि त्याची म्हणजे माझी बहिणी सो ते दोघे जण गेले आहेत फिरायला कारण की आज बर्थडे होता त्याचा म्हणून। सो 2 दिवसाचं स्टेसाठी गेले आहेत ते आणि ते उद्या येणार आहेत आणि उद्या आहे माझा बर्थडे। सो ॲक्च्युली मी आत्ताच पार्लरवरून आली आहे, थोडं मला करायचं होतं काहीतरी ते करून, आणि उद्या माझा बड्डे आहे। उद्या 24 ऑगस्ट आहे, सो उद्या माझा बड्डे आहे आणि उद्या मला ऑफिस आहे, पण मी विचार करते की मी सुट्टी घेऊ। सो लेट्स सी, काय कन्फर्म नाही, जर मी घेतली तर घेऊ पण शकते सुट्टी किंवा हाफ डेने येईन। सो या आत्ता जस्ट मी आली, आता मी फ्रेशनअप होते आणि मग नंतर थोडं काही खाऊन घेते, मग डिनर करेन आणि उद्या बघूया आपण मग काय काय करू ते बड्डेला। सो या आता मी येते लगेच फ्रेश होऊन। आणि गाईज मला हे पण थोडंसं कन्फ्युजन होतं की मी उद्या माझा बर्थडे आहे मी काय घालू। ॲक्च्युली आय हॅव 2 न्यू ड्रेसेस, म्हणजे एक आहे माझ्याकडे वन पीस आणि एक आहे माझ्याकडे जम्पसूट। आणि तो जम्पसूटचं सांगायचं झालं तर आहे ना, तो जम्पसूट ॲक्च्युली मला लास्ट बर्थडेला माझ्या घरच्यांनी मला गिफ्ट दिला होता। म्हणजे एक मला त्यांनी ट्रायपॉड दिलं होतं, प्रोफेशनल ट्रायपॉड, आणि एक जम्पसूट गिफ्ट दिला होता। पण तुम्ही आहे ना, म्हणजे मला स्वतःलाच आश्चर्य वाटलं की तो 1 वर्ष झाला, आता उद्या माझा बर्थडे पूर्ण 1 वर्ष होईल त्याला, त्या वन पीसला, सॉरी जम्पसूटला, पण तो मी अजूनपर्यंत एकदाही घातला नाही आहे कारण की तो थोडासा पार्टी वेअर आहे, थोडा ऑफ शोल्डर आहे ना। सो तो कसा पार्टीमध्ये घालण्यासाठी व्यवस्थित, आणि 1 वर्षामध्ये मी अशी काय एकदम लाईक पार्टी नाही गेली आहे जिथे मी तो वेअर करू शकते, असं काय मला मौका भेटला नाही आहे त्याला वेअर करण्याचा। सो तो मी विचार केलेला पहिले की मी बड्डेला घालेन तो, पण नंतर मग माझ्या एका फ्रेंडने मला एक वन पीस ऑर्डर केला, सो प्री बड्डे गिफ्ट। सो तो पण खूप मस्त आहे आणि मला तो खूप आवडला आहे। सो मी डिसाईड केलं आहे की तुम्ही तो घालणार आहे बर्थडेला। सो तरी पण मी कन्फ्युज्ड आहे थोडं की मी वन पीस घालू की जम्पसूट घालू, पण बघूया। माझं तर मन आहे ना ते वन पीसवर आलेलं आहे, सो मे बी मी वन पीसच घालेन आणि तुम्हाला उद्याच माझा लुक बघायला भेटेल की मी काय घालणार आहे ते। ओके, सो आता मी येते फ्रेश होऊन। 2 minutes later. हॅलो गाईज, तर मी आता फ्रेशनअप होऊन आलेली आहे, मला लेट झाला आणि 10:30 पावणे 11 झाले। सो मला फ्रेशनअप होता पावणे 11 झाले। सो मी बोलली की आता मी काय खात नाही, मी डायरेक्टली जेवणच घेईन आणि आज जेवायला मस्तपैकी फिश आहे, कोलंबी, प्रॉन्स फ्राय पण आहे, मसाला पण आहे, कालवण पण आहे। सो आता मी जेवून घेते, हे बघा माझं प्लेट। सो गाईज आज खूपच टेस्टी आणि यम्मी जेवण आहे, म्हणजे असं माझ्या घरी एव्हरी संडे, वेडनेसडे, फ्रायडे असतंच। सो हे बघा, इथे फ्राय कोळंबी आहे, इथे डाळ, मसाला कोळंबी, भुर्जी, राईस, चपाती, भाकरी पण आहे आणि दिस इज कोळंबीचं कालवण। सो आता मी जेवून घेते आणि मग तुम्हाला भेटते। हॅपी बर्थडे, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा। वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा। किती वर्षाची झाली? कॅमेरा सिक्रेट आहे। काय तुझा बर्थडे प्लॅन? तर गाईज आज आहे माझा बर्थडे, आज आहे 24 ऑगस्ट आणि माझा बर्थडे निघाला। तुम्ही बघितलं मला, म्हणजे मी याच्यामध्ये शूट नाही केले, ते मला माझ्या घरच्यांनी विश केले ते, माझ्या भावाने त्याच्या फोनमध्ये शूट केलं आहे। सो मी ते क्लिप्स टाकेन याआधी। ओके, सो या टुडे इज माय बर्थडे, सो विश मी हॅपी बर्थडे। सो गाईज आता 12:30 वाजून गेलेले आहेत आणि 12:30 वाजून गेलेले आहेत। सो मी आत्तापर्यंत मला सगळ्यांचे कॉल येत होते विश करायला, सो त्यांच्याकडेच बोलत होते मी आत्तापर्यंत।
आणि आता कुठे मी फ्री झाली आहे थोडं. गाईज आता मी झोपते कारण मी खूप थकली आहे. सो उद्या मी बघते ऑफिसला जायचं की नाही ते उद्या उठल्यावरच बघेन. आणि आता तर मी झोपते कारण मी खूप थकली आहे. आणि आपण भेटूया उद्या. बाय. सो हे गाईज व्हेरी गुड मॉर्निंग. सो आज आहे नेक्स्ट डे. म्हणजे काल तुम्ही बघितलं की मला विश वगैरे केलं माझ्या घरच्यांनी आणि आज आहे नेक्स्ट डे. सो मी तुम्हाला काल म्हणालेली की मी ऑफिसला जाईन नाही जाईन डिसाईड करेन, पण नाही गेली मी ऑफिसला कारण की मला थोडंसं बॉडी पेनिंग पण होतं आणि आम्हाला थोडं बाहेर पण जायचं आहे. सो दॅट्स वाय मी मुलगी घरीच आराम करेन. सो या मी आज ऑफिसला नाही गेली आहे आणि आज मी घेतली आहे सुट्टी. सो मी मला युजली असं जास्त झोप येतच नाही कारण की मी ऑफिसला जाण्यासाठी लवकर उठते. सो मला जास्त वेळ झोप येतच नाही आता कारण की सवय झाली आहे लवकर उठायची. सो आता काहीतरी 10-10:15 तास झालेत आणि मला जाग आली आहे. मी उठली, माझं लुकवॉर्म वॉटरसुद्धा प्यायली आहे. सो आता मी फ्रेशन अप होते फटाफट आणि त्यानंतर मग मला थोडंसं माझं काम पण आहे एडिटिंग वगैरे, थोडा आराम करण्यासाठीच मी असं तर लीव घेतली आहे. सो बघेन थोडंसं काम वगैरे करेन आणि त्याच्यानंतर मग बघूया नाश्ता वगैरे करूया आपण आणि बघूया पुढे काय करू शकतो आपण. तसं तर आम्हाला आज बाहेर जायचं आहे रात्री, पण तेही बघूया की कुठे जातोय आम्ही कारण की मला माहीत नाही एक्झॅक्टली कुठे, अजून डिसाईड नाही झालं आम्हाला कुठल्या एक्झॅक्टली प्लेसवरती जायचं आहे ते आम्ही डिसाईड करू आणि मग लेट्स सी कुठे जातोय ते. सो चला आता मी पहिले फ्रेश होऊन घेते फटाफट. 2 hours later. हे गाईज, सो मी जस्ट अंघोळ घेऊन आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की बाहेर मस्तपैकी असा पाऊस पडतोय. मी दाखवते, हे बघा. आज माझा बर्थडे आहे आणि आजच पाऊस पडतोय एवढा जोरात. पण खूप छान वाटतं. आम्हाला बाहेर जायचं होतं पण आता मला समजत नाही की आम्ही कसं बाहेर जाणार कारण की खूप जास्त पाऊस पडतोय. लेट्स सी, संध्याकाळपर्यंत थोडा कमी व्हायला पाहिजे असंच मी होप करते. आणि या मी जस्ट अंघोळ घेऊन आलेली आहे. तुम्ही बघू शकता मी आज केसही धुतली आहेत माझ्या आणि हा माझा कॅरेटिनचा आज 3rd वॉश झाला. येस, फर्स्ट वॉश माझा जो झाला तो तिकडेच सॅल्यूनमध्ये झाला आणि 2nd वॉश मी घरी केला आणि हा जो आहे तो 3rd वॉश आहे. सो ॲक्च्युली मी याचाही एक व्हिडिओ असा बनवणार आहे प्रॉपर की माय कॅरेटिन ट्रीटमेंट एक्सपिरियन्स आफ्टर हेअर वॉश. सो हाही मी आज विचार करते बनवायचा व्हिडिओ. प्लस सी त्या व्हिडिओमध्ये मी क्लिअरली डिटेलमध्ये सांगेन की मी कसं माझं कॅरेटिन करायला कुठे गेली होती, मग कसं त्यांनी कॅरेटिन केलं वगैरे आणि मग माझा एक्सपिरियन्स वगैरे मी शेअर करेनच. सो या तर मी आता अंघोळ घेऊन जस्ट आलेली आहे. लेट झाला मला अंघोळ घ्यायला आणि काहीतरी 2 वाजले आहेत आता. सो आता ब्रेकफास्ट करण्यामध्ये काहीच सेन्स नाही आहे. सो मी डायरेक्टली जेवणच घेईन आता आणि जेवल्यानंतर मग बघेन माझं थोडंफार जे काम आहे ते करेन आणि मग बघूया संध्याकाळी काय करू. आता बघूया पाऊस पण कधी कमी होते ते पण इम्पॉर्टंट आहे कारण की खूप जास्त आणि जोरातच पाऊस पडतोय. सो या लेट्स सी, बघूया कधीपर्यंत थांबतोय आणि कुठे जातोय आम्ही संध्याकाळी ते सुद्धा बघूया. सो आता मी जेवते पहिले कारण मला खूप जोरात भूक लागली. तर गाईज मी आता जेवून घेते. राईस, कोलबीचा कालवाड आणि मसाला कोलबी. सो मी आता फटाफट जेवून घेते थोडं. तर गाईज माझं जेवण झालेलं आहे आणि आता मी इथे आहे ना पपई खाते. पपई मला मम्मीने कापून दिला व्यवस्थित. सो आता मी ते खाते आणि इथे मी आहे ना खतरों के खिलाडी बघते, माय फेवरेट. गाईज माझं शूट वगैरे करून झालेलं आहे. माझं काम करून मी घेतलंय थोडं आणि आता वाजलेले आहेत 5:15. सो मम्मीने इथे बनवलंय हे साबुदाण्याची खिचडी. सो मी आता खाऊन घेते साबुदाण्याची खिचडी थोडीशी कारण मला आता थोडी भूक लागली आहे. सो मी खिचडी खाऊन घेते आता थोडी आणि मग सगळे येतील ऑफिसवरून. तर गाईज ॲक्च्युली मी आता आहे ना माझ्यासाठी एक रील बनवत होती. सो तो मी रील माझा कंटिन्यू करेन पुढे आणि बस आता वाजले आहेत 6:30. सो आय थिंक सो मला आता रेडी व्हायला पाहिजे कारण की मला रेडी व्हायला थोडा टाईम पण लागेल. सो मी आता फटाफट रेडी होते कारण की मग आता माझे भाऊ बहिणी आलेले आहेत एक आणि दुसरे आता येणार आहेत, दुसरा एक भाऊ पण येणार आहे. सो मग सगळेजण येतील मग खूप लेट होईल
सो आता मी रेडी होते फटाफट आणि नंतर मी रेडी होऊनच तुम्हाला भेटते नेक्स्ट व्लॉगमध्ये, म्हणजे तो सेकंड पार्ट असणार आपला, कारण की सेकंड पार्टमध्ये खूप काय काय होणार असतं, त्यामुळे मी सेकंड पार्ट तो बनवणार आहे. आणि हा व्लॉग छोटासा जो आपला होता आजचा तो मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय गाईज.